नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल भोगीची भाजी। हिवाळ्यात खास खाल्ली जाणारी पौष्टिक आणि खूपच चविष्ट अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य पाहून घेऊयात। वालपापडी, वांगी, वटाणे, शेंगदाणे, हरभरा, पांढरे तीळ, गाजर, चवीपुरतं मीठ, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, धने पावडर, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, खोबरं, कोथिंबीर। सुरुवात करूया वाटण्यापासून। खोबरं आणि कोथिंबीर थोडंसं पाणी घालूया, वाटण करून घेऊया। एका बाजूला कढई तापवून त्याच्यामध्ये तेल टाकूयात। तेल गरम झाले की कांदा छान परतून घेऊयात। थोडासा ब्राऊन झाला की टोमॅटो बारीक चिरलेला टाकूयात। तोही परतून घ्यायचा छान। चवीपुरतं मीठ घालूयात। कढीपत्ता टाकू। आता त्यात आलं लसूण पेस्ट टाका। थोडंसं परतून घ्या। खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घाला। खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करून ठेवलेलं ते घाला। मिश्रण छान परतून घ्या, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत। आता आपण मसाले टाकूयात। कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद, धने पावडर। आता हे सगळे मसाले छान परतून घेऊयात। भाज्या कापून ठेवलेल्या आपण टाकू शकतो आता। गाजर, वटाणे, हरभरा, शेंगदाणे, कापलेली वांगी आणि वालपापडी। सगळं मिक्स करून घ्या। त्यावर तीळ घालून एकजीव करून घ्या। आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला।
झाकण ठेवा आणि मध्य आचेवर 20 मिनिटं वाफेवर भाजी शिजू द्या. भाजी शिजली की गॅस बंद करा. घरातला सुगंध सांगेल की भोगीची भाजी तयार आहे. ही गरमागरम भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करा. संक्रांतीचा हा सण अजूनच खास होईल. मित्रांनो, आजची भोगीची भाजी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आशा आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत खुश रहा, खूप छान खा.